शहरात खड्ड्यांचा त्रास पुणेकरांना होतोय आणि त्याचा निषेध आपण इथे कसा साजरा केला जातोय, खड्ड्यांचा बड्डे ते पाहतोय। हा खड्ड्यांचा बड्डे आहे, पण हा एक प्रकारे एक त्यांचा तीव्र संताप आणि निषेध या ठिकाणी व्यक्त केला जातोय। आपण केक खड्ड्यांमध्ये का कापला हे जाणून घेण्याचं, खड्ड्यात केक का कापला तुम्ही? संपूर्ण पुणे शहरात खड्डे पडलेले आहेत। महापौर असं म्हणतात की पुण्यात कमी खड्डे आहेत मागच्या वर्षीपेक्षा, पण अरे आहेत ना। आणि काल एक अत्यंत वाईट घटना घडली, पाण्याचं काम करत असताना अखंड माणूस त्या खड्ड्यामध्ये गेलाय। सगळ्याकडे पुणेकर त्रस्त आहेत। मग आता हे केक तुम्ही खड्ड्यात कापले? खड्ड्यात वाढदिवस साजरा केलाय, दरवर्षी पडतात ना खड्डे, आणि ही पुण्याची संस्कृती झाली। हा कितवा वाढदिवस या पुण्यात खड्ड्यांचा? ते 20वा असेल। हा का? मग आता पर्याय काय किंवा मागणी काय? मागणी त्यांनी लवकरात लवकर ठेकेदारांचा फायदा न करता पुणेकरांचा फायदा बघितला पाहिजे, पुणेकरांचं सुरक्षा बघितली पाहिजे आणि चांगले रस्ते केले पाहिजे। आपण खरं म्हणजे हा रस्ताही दाखवू। माझ्या उजव्या बाजूला हा जो महामार्ग आहे तो सोलापूरच्या दिशेने जाणारा हा महामार्ग आहे आणि शहरातला अत्यंत मध्यवर्ती परिसर स्वारगेटचा हा सगळा भाग आहे। या स्वारगेटच्या भागात अशा पद्धतीनं जेव्हा खड्डे पडलेले आहेत तिथे पुणेकरांना अशा या खड्ड्यांमध्ये आपण बघतोय केक या ठिकाणी त्यांनी कापलाय आणि निषेध व्यक्त केलेला आहे। ही अशी सगळी परिस्थिती आहे, रांगोळी घालावी लागली आहे, निषेध एक प्रकारे या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलाय। आता खड्ड्यांचा बड्डे काय म्हणायचं? तर गेले 15 ते 20 वर्ष आले पुण्यात एवढे खड्डे आहेत। दरवर्षी हे आंदोलन करत असतात लोक निरनिराळ्या संस्थेचे, पण खड्डे काय कमी व्हायचं कारण नाही। लोकांचे कंबर, गाड्या तुटणं, काल एकाने तुमच्याच कुठल्या तरी न्यूज वाहिनीवर पाहिलं, त्यांनी सिलेंडर रोडवर ठेवला, तो सिलेंडरच खाली गेला। एक माणूस पण कमरे इतका खड्ड्यात होता काल, बघितलं गेला। येस, त्यामुळे हे कुठेतरी आता कुणीतरी जनतेने आवाज उठवला पाहिजे, त्यासाठी इथे हे केलं। त्रास होतो काका? गाडी चालवताना इतका आता आम्हाला कमरेचा त्रास आहे वयामानाने। आपण बघतो की जो त्रास आहे तो या ठिकाणी कसा सहन पुणेकरांना करावा लागतो ते आपण पाहतोय। काका अण्णा काय गेली 1.5 वर्ष हा खड्डा या ठिकाणी आहे। प्रशासन म्हणतंय की आम्ही पुणे शहरातले खड्डे बुजवले, फक्त 64 खड्डे राहिले, पण ही वस्तुस्थिती पहा। मुख्यमंत्री येतात, गृहमंत्री येतात देशाचे, त्यावेळेला खड्डे बुजवण्याचं नाटक केलं जातं, पण सर्वसामान्य पुणेकरांच्या या व्यथेकडे महापौर लक्ष देत नाहीत। उलट म्हणतात की गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी खड्डे कमी आहेत। अरे गेल्या वर्षी किती होते आणि यावर्षी किती हा प्रश्न नाही। पुणेकरांना जर का त्रास होत असेल तर त्या खड्ड्यापासून पुणेकरांची मुक्तता केव्हा येणार? 1.5 वर्षापूर्वी झालेला खड्डा, त्याचा आज आम्ही वाढदिवस या ठिकाणी साजरा केला। मग बड्डे नाही काय होणार? पाहू आता, त्यांना काही जर काही जनाची नाही मनाची जर काही असेल तर महापौर त्या ठिकाणी काहीतरी दखल घेतील। आपण बघतोय की या ठिकाणी केक कापला आहे आणि जो पुणे शहरामध्ये खड्ड्यांचा त्रास होतोय त्याच्या विरोधात निषेध व्यक्त केला गेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।